पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. सध्याच्या परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली. अलीकडच्या घडामोडींवर भारताच्या चिंता त्यांनी व्यक्त केल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं यावर भारतानं भर दिला आहे. तसंच हा संघर्ष लवकरात लवकर थांबवण्याची गरजही भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी देखील दूरध्वनीवरून संवाद साधला. यूएईवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. भारत या कठीण काळात यूएईसोबत ठामपणे उभा आहे असं त्यांनी म्हटलं. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. तसंच तणाव कमी करून परिसरात शांतता आणि स्थैर्य राहावं याला भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशात सांगितलं. दरम्यान यूएईनं तेहरानमधील आपला दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. तसंच इराणमधून आपला राजदूत परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे यूएईनं शेअर बाजार 2 आणि 3 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अबुधाबी सिक्युरिटी एक्सचेंज आणि दुबई फायनान्शियल मार्केट हे 2 दिवस बंद राहणार आहेत. हा निर्णय देशाची आर्थिक स्थिरता राखण्यासाठी घेण्यात आला आहे.